छत्रपती संभाजीनगरचे 13 तरुण पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात होते अशी एक आता अपडेट आहे। ATS कडून 7 तास कसून चौकशी आहे। देशविरोधी नेटवर्क उभं करण्याचा शहजाद भट्टीचा कट होता। ATSच्या रडारवर वाळूसह जुन्या शहरातील तरुण असल्याचं देखील कळतंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, भट्टी संदर्भात एक वेगळाच अँगल समोर येताना दिसतोय आणि हे कनेक्शन थेट छत्रपती संभाजीनगर मधले आहे। एक दोन नव्हे तर तब्बल 13 तरुण पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात अशी चर्चा आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राज्यभरामध्ये तरुणांचा तपास केला जातोय आणि यंत्रणा देखील त्यांचा शोध घेतेय। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील जवळपास 13 तरुण भट्टीच्या टोळक्यांच्या संपर्कात असल्याचा दाट संशय जो आहे तो तपास यंत्रणांना आहे। आणि महत्वाचं म्हणजे दहशतवाद विरोधी पथकानं म्हणजे ATSनं या संदर्भात तरुणांची 7 तासांपेक्षा अधिक वेळापर्यंत चौकशी केलेली आहे। त्यांच्या सोशल मीडिया खात्यांसह आर्थिक व्यवहार झालेत का याचा तपासही यंत्रणेच्या माध्यमातून केला जातोय। पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असलेल्या शहजाद भट्टी हा 2 वर्षात भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आलेला आहे। आणि महत्वाचं म्हणजे नेटवर्क्सला फंड प्रोव्हाइड करणे पुरवणे असे विविध प्रकारचे आरोप करण्यात आलेले आहेत त्याच्यावर। आणि तो दुबईला बसून हे संपूर्ण चालवतो। मात्र महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरातील तरुण या व्यक्तीच्या संपर्कात आहेत का यासाठी आता ATS विशेष तपास करत आहे। ATSला संशय देखील भारतातील बऱ्याचशा तरुणांवर आलेला आहे। अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।